आप वही exactly. बात बताना जिसको आप प्रूफ दिखा सको. ये बात stop you. नहीं, no, continue. I don't have information about the exact project because I did not do the project. Okay. It was just a thing. मैंने सिर्फ पढ़ा. इंडिया में क्या होता है कि यहाँ पे सिर्फ थियोरेटिकल नॉलेज बिकता है. ओके, प्रैक्टिकल. हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल. बहुत दिनों बाद मैं वीडियो बना रही हूँ, उसके लिए सॉरी. पर आज का सब्जेक्ट बहुत ही स्पेशल होने वाला है. जिस तरह से आप देख ही रहे हो कि किस तरह से फीमेल का एक निगेटिव एग्जाम्पल सेट किया जा रहा है, और हम जैसी जो लड़कियां हैं जो करियर करना चाहती है लाइफ में, उनको एक गलत एग्जाम्पल की तरह हमको ट्रीट करके हम जैसी लड़कियों को चांस नहीं मिल रहा है. बात तो सही है. इतने निगेटिव वाइब के चलते मैं आज आपके लिए बहुत ही खास वीडियो लाई हूँ, जो कि आपका माइंडसेट चेंज कर देगा और आपको सोचने में मजबूर कर देगा. क्या बात है सर, क्या बात है सर. कि एक साधारण सी लड़की पर वो अपने स्टेट के बाहर कॉलेज सेलेक्ट करती है, वहाँ की लैंग्वेज चैलेंज, वहाँ हॉस्टल ढूंढना, वहाँ का सब्जेक्ट, वहाँ के इन्वायरमेंट में मैच होना, प्लस अपने परिवार को छोड़कर अपनी एक आइडेंटिटी बनाना, ये अपने आप में बहुत ही बड़ी बात है. तो मिलते हैं हमारे नए गेस्ट वैखरी पंडित. Thank you so much for inviting me on your channel. So I would like to give you guys a brief introduction of who I am. My name is Vaikhri Pandit. I am currently 19 years old and I am studying in Anant National University, Ahmedabad. वाओ, अहमदाबाद. आपको पता है अहमदाबाद कहाँ है? कमेंट करके बताइए. नहीं. वैखरी, मला सांग की तू गुजरातच का निवडलं आणि तीच कॉलेज का, आणि कोणती फील्ड तू निवडली? म्हणजे माझ्या मनात खूप सारे क्वेश्चन येत आहेत. सो मेनी थिंग्स. सो टेल मी वन बाय वन. माय ऑडियन्स इज ऑल्सो कन्फ्युज बिकॉज युअर इंग्लिश इज माइंड ब्लोईंग. असं वाटत नाहीये का ही फॉरेन वरनं आलेली आणि मी फॉरेनरचा इंग्लिश म्हणजे इंटरव्यू घेते. म्हणजे मे बी हिंदी का मराठी हो गई. मतलब मैं कंफ्यूज हो गई हूँ इस लड़की को देख के. आप बताओ, आप कंफ्यूज हो गए या नहीं? One thing I tell about Ahmedabad is that Ahmedabad is a design hub. Okay, so तिथे as a designer तुम्हाला networking करायला खूप, आणि तिकडचा exposure is also a lot. आणि the reason I chose the university I did is because it is India's first Design X university, which means it does not only tackle the artificial problems, but it also tackles the real world problems, and it's not only restricted to design. So that is the reason I chose Anant University. What is communication design, if you may ask? So जे आपण आजूबाजूला बघतो किंवा ब्रँड्स लाईक स्टारबक्स, नेस्ले, तुम्हाला कसं कळतं या ब्रँड्स बद्दल? तुम्हाला त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटमुळे, त्यांच्या मार्केटिंग कॅम्पेन्समुळे. ही स्ट्रॅटेजी कुठून स्टार्ट होते? हाच बोर्ड लावायचा किंवा तुम्ही हाच कलर वापरायचा किंवा तुम्ही अशीच ॲड करायची, हे कुठून सुरुवात होतं? तर इट स्टार्ट्स फ्रॉम अ कम्युनिकेशन डिझायनर. वेन यू हॅव अ ब्रँड, त्याच्यामध्ये कुठला कलर वापरायचा, किंवा मग मला हा ग्रीन नकोय, मला ब्राऊन पाहिजे, किंवा मग त्याचा लोगोचा फॉन्ट कुठला पाहिजे. असं काय केल्यावर लोक अट्रॅक्ट होतील आपल्या ब्रँडकडे, किंवा आपलं मार्केटिंग कसं पाहिजे. इट इज अ जॉब ऑफ अ कम्युनिकेशन डिझायनर. आणि दॅट इज सो इंटरेस्टिंग फॉर मी ॲट दिस पॉईंट to just decide that okay, I want my brand to be of this name, I want the colors to be like these, I want the marketing campaign to be like this, and I want to run ads on this platform. So it's very interesting. I hope that I can be a great communication designer. You are absolutely great communication designer because your English is mind blowing once again. Thank you. And तुमने जो जो बातें बताई है, आई होप सो मेरे ऑडियंस को बहुत ही अट्रैक्ट की हो गई, I क्योंकि hope so. हम लोग डेली रूटीन में देखते हैं कि यार मतलब हमारे नजर में क्या है, डार्क जो कलर है जैसे रेड हो या जो हमारे आंखों को चुभने वाला है, तो वो हम देखते हैं. पर हम कभी ये सोचते ही नहीं यार कि ये जो इतना ऑडियंस, मतलब इतने एडवर्टाइजमेंट के लिए जो सेलिब्रिटी, मुझे बताओ, अमिताभ बच्चन जो नारियल का 1 रुपया का तेल बेचता है, उसको 1 रुपया का मतलब कुछ फायदा है? तो भी वो मतलब वो बेचता है क्यों? तो वो एक ब्रांड बेच रहा है. Exactly. अमाउंट डज मैटर नहीं करती है, पर वो ब्रांड है. अगर हम कोई नारियल तेल देखते, मतलब लाल तेल देखते, तो हमें क्या याद आता है? अमिताभ बच्चन, बिकॉज इज
पब्लिक फेस, राइट? एग्जैक्टली। तो आपने जो ज्ञान दिया है ना, लोगों को बहुत ही अच्छा लगा, क्योंकि मुझे तो बहुत अच्छा लगा। आपको Thank you. कैसा लगा कमेंट करके जरूर बताइए। Yes, please do ओके, that. नेक्स्ट क्वेश्चन। आपने जो बताया गुजरात का, तो आप यहाँ से कैसे गए और वही कॉलेज क्यों चूज किया? मतलब आप गुजरात का फैशन डिजाइन हब, बट वही कॉलेज क्यों? मतलब वहाँ तो Okay. इतने सारे कॉलेज है, राइट? Yes. Yeah. Okay. So अभी के समय में अनंत यूनिवर्सिटी it is only specific for design and architecture. And I believe there are very few universities which are only restricted to design. Okay. So that was a very big advantage of choosing this university. And another reason is that this is the first Design X university in the whole India. And what I mean by Design X is that they are not only restricted to design, they want to relate design to the real world problems. और उनको सिर्फ पिलो डिजाइन करना है, सिर्फ उतना नहीं करना है, उनको सस्टेनेबिलिटी के बारे में भी सोचना है. They want to think about the planet too. Okay. So I believe that is a very plus point in any university. And another reason is that it is a very new university. They are developing, they're evolving, and they just want to grow. And at the same time, they want to grow. At the same time, they want to help their students grow. And that is one of the best things in any university, that जो टीचर्स है आपके, वो चाहते हैं कि आप सच में कुछ तरक्की करें. वो चाहते हैं कि okay, you should actually do something in the real world. So that was an attracting point. And if we are talking about the physical attributes, the campus is amazing. Like the campus is growing every single day, and the faculty is great. The faculty is polite. They are very understanding. They understand कि अगर आपके घर में कोई problems है और आपको ये सबमिट अभी नहीं कर सकते, तो they give you extensions and stuff. And even they push you to work. Like बहुत कम. So हमारे यहाँ ऐसी saying है कि जब आप 12 के बाद कॉलेज में जाते हो तो no one actually pushes you. Like you just have to do everything on your own. पर यहाँ ऐसा नहीं है. अगर आप कुछ काम में लैक करते हो तो the teachers are actually gonna push you to do the work. एक्चुअली मुझे यकीन नहीं हो रहा लिटरली कि आप इंडिया की बात करते हो, क्योंकि मैंने जो भी जो फेमस यूट्यूबर है जैसे ध्रुव राठी वगैरह, तो उनका मैंने कल रिसर्च कर रही थी, क्योंकि मुझे कल आज पॉडकास्ट के लिए आना था. तो मैंने सोचा कि इंडियन एजुकेशन सिस्टम और फॉरेन का एजुकेशन सिस्टम, इसमें क्या कंपैरिजन है. इंडिया में क्या होता है कि यहाँ पे सिर्फ थियोरेटिकल नॉलेज बिकता है, ओके, प्रैक्टिकल नहीं होता है. Yes, I agree. तो आप जो बता रहे हो वो हजम नहीं हो रहा है गाइस. आपको हो रहा है क्या? मुझे बताओ. That is what is different about this university. Okay, हाँ. वो सब कुछ practical world में करना चाहता है. अच्छा. Like they don't want to restrict you to just paper and books. They don't want to do that. Okay. They actually want to tackle real world problems. जैसे अभी COVID था, तो obviously the students designed something which helped with COVID. I have a very good example in this. Can I share it? Yeah. Okay, so the example is that one of my seniors who recently graduated, he designed a dental unit for India. So what he observed during his research was that all the dental units currently we all use in India are an adaptation of all the international units with just 2-3 alterations which are related to Indian patients. But he realized that problem and then he decided to create a own dental unit. So अभी जो उसने डिजाइन किया है, which is like it's just for India, मतलब it's designed keeping in mind the Indian patients and not the worldwide patients. So I think that is a very good thing, and I think this university, or like I believe that any institute should help our country grow, and I believe Anant is doing that job very amazingly. और अगर कोई नया स्टूडेंट जिसको कोई जानकारी नहीं है तो वो वहाँ पे किस तरह से अप्लाई कर सकता है? क्या क्या प्रोसेस है? ऑनलाइन वेबसाइट, अभी जैसे आपने कोविड का बताया, उन्होंने एक प्रोजेक्ट किया, तो वो प्रोजेक्ट की थोड़ी सी बताइए. मतलब डेंटिस्ट और इसका मतलब समझ में नहीं आया, उन्होंने किस तरह का प्रोजेक्ट बनाया, मतलब क्या क्या किया, मतलब एग्जैक्टली उन्होंने क्या किया? Can I stop you? नहीं, नो continue. I don't have information about the exact project because I did not do the project. Okay. It was just a thing. मैंने सिर्फ पढ़ा था. क्योंकि ये confusing था. बहुत कंफ्यूजिंग था, क्योंकि ये इंडिया की बात हो रही है और इंडिया के जो भी पेशेंट्स और लोगों का जो सोच है वो ये चीजों को हजम नहीं कर सकता, राइट? तो
मैं कुछ हाँ. बता सकती हूँ बट Yeah, आई yeah, डोंट yeah. थिंक इट्स ऑन द पेपर. मतलब Okay. वो लिखा नहीं है. मतलब मैं जो भी अगर कुछ बोलती हूँ हाँ हाँ. तो आई एम नॉट श्योर कि नो नो नो, हाँ, आप वही exactly. बात बताना जिसको आप प्रूफ दिखा सकते ये हो. बात right. बेसिस पे हमारा चैनल है, राइट? Exactly. So COVID was just an example, but the dental chair I have an evidence of it. But उसने exactly क्या किया वो मुझे नहीं पता because that is just a capstone as well. ओके. So can I not say that? नो नो नो, ये कर देंगे. जिस चीज का हमारे पास प्रूफ है उसी चीजों को आपको बोलना फील्ड होगा. मी आता चूज केले. It is called as communication design. So what exactly is communication design? आता आपण आजूबाजूला बघतो. Brands like Starbucks, Nestle. Why do you think they are so famous? Why do you think we are so attracted to Starbucks coffee? जेव्हा it costs $1 trillion, like it costs us a fortune. म्हणजे मी 500 रुपयाची कॉफी का पेन जेव्हा मी घरी 50 रुपयामध्ये सेम कॉफी बनवू शकतो. बरोबर. It is because their branding is so damn good and it is because they have sold their brand so well आणि त्यांनी लोकांचा ट्रस्ट गेन केलाय. म्हणजे लेट्स स्टार्ट फ्रॉम द बेसिक. स्टारबक्सचा लोगो असाच काय, स्टारबक्सचं रिटेल असंच काय, किंवा जे तुम्ही स्टारबक्समध्ये जाता किंवा तेव्हा तिकडचं बॅकग्राऊंड हेच कलर पाहिजे किंवा त्याचा फॉन्ट शुड बी लाईक दिस ओनली. अच्छा. आणि त्यांचे मी ऑब्झर्व केलेले की सगळ्यात वेगळं ते कस्टमरचे जे नाव लिहून ठेवतात. एक्झॅक्टली त्यांना त्या नावाने बोलवतात रिस्पेक्टफुली. एक्झॅक्टली. आणि तिथली वाईब वेगळीच आहे. आणि मला म्हणजे मी फर्स्ट टाइम गेले तर मी म्हणलं अरे 250 रुपयाला कोण कॉफी पिणार आहे. एक्झॅक्टली. वाय डू वी डू दॅट? तिथला जो एन्व्हायरमेंट मेन म्हणजे ते रिस्पेक्ट. आपल्या नावाने कुणीतरी हाक मारतोय त्याच्यामुळे मला ते खटकलं. मी म्हणलं यार हे काहीतरी वेगळं आहे. एक्झॅक्टली. आणि हे कोणी डिसाईड केलं की अच्छा कॉफी असेल तर नाव घेऊनच हाक मारायची? देर वॉज अ पर्सन हू डिसाइडेड दॅट अँड दॅट इज अ पार्ट ऑफ बीइंग अ कम्युनिकेशन डिझायनर. Tecnologia! Oh God, really? Yes. I can't believe. म्हणजे तुम्ही एक पॉवरफुल सोर्स जनरेट करताय. म्हणजे त्यांची Yes. जे एक बघण्याचा वे आहे बिझनेसला वेगळं सपरेशन. जसं Exactly. मॅकडी म्हणा, KFC म्हणा, तर आहे तरी ते सेमच. Same आहे. त्यांची थीम मला आणखी ऐकण्याची उत्सुकता आहे की आणखी कशा प्रकारे हे करतात. आणि बरं मला सांग की हीच फील्ड का चूज केली? बिकॉज युअर लँग्वेज इज व्हेरी मस्त आहे. Thank you. अँड तू सायन्स का नाही केलं, इंजिनिअरिंग का नाही केली? म्हणजे हीच थोडीशी म्हणजे या गोष्टीकडे कशी काय तुझी कल झाली मला हे उत्सुक आहे मी. आणि मेन म्हणजे दुसरा एक प्रश्न असा की गुजरातमध्येच का? म्हणजे तू कॉलेज कसं शोधलं, हॉस्टेलमध्ये कसं मॅनेज केलं? म्हणजे खूप साऱ्या क्वेश्चन आहेत माझ्याकडे. मला नाही वाटत आहे की हे एका सिरीज मध्ये संपणाऱ्या गोष्टी आहेत. बिकॉज यू नो 2 मुली भेटल्यानंतर त्यांच्या गोष्टी कधीच संपणार नाही. नेव्हर स्टॉप. लेकिन एक सेकंड, कारण ती कोणतीही लँग्वेज असो, राईट? कारण तुम्ही बघताय माझी इंग्लिश थोडीशी लंगडी म्हणू शकता नाही. पण माइंड ब्लोईंग. तर तुम्ही ह्या गोष्टी आणि ह्या चर्चा जर तुम्ही उत्सुक असाल या गोष्टीकडे की आणखी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की यांची दिनचर्या आणि हीच फील्ड का चूज केली, तर भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये. तुमचे काही प्रश्न आहेत आम्हाला कमेंट नक्की करा आणि मला सांग तू काय काय सांगणार आहेस नेक्स्ट एपिसोड मध्ये. म्हणजे Okay. आमचे ऑडियन्स थोडेसे क्युरियस करू दे. ओके. सो नेक्स्ट एपिसोडमध्ये मी सांगणार आहे की हाऊ डिड आय स्टार्टेड दिस. म्हणजे मी काय, जसं तू म्हणालीस तसं काय केल्यामुळे मी डिझाईनकडे वळले. वाय नॉट इंजिनिअरिंग, वाय नॉट मेडिसिन. आणि ऑल्सो माय डेली रुटीन, कॉलेज कसं शोधलं किंवा तिकडची दिनचर्या कशी असते, तिकडचा अभ्यास कसा असतो, हाऊ इज इट टू बी अ डिझाईन स्टुडंट, बिकॉज इट्स डिफरंट. ट्रस्ट मी, आय एम गोना टेल यू एव्हरीथिंग अबाउट इट इन द नेक्स्ट एपिसोड. आणि मेन म्हणजे तिथली गुजराती लँग्वेज केम Yeah. मजा मा. इट इज नॉट इझी Easy, लँग्वेज. yeah. ओके. बिकॉज हिंदी मराठी एक सिमिलर वाटतं पण हे छो छा नाही समजत आहे यार. लिटरली. पण तुमचे जे सिलेबस आहे ते मला नाही वाटत एक सगळे सिलेबस इंग्लिश मध्ये असतील. इंग्लिशमध्ये. ओके. म्हणून ते थोडंसं इझी जातं. इंग्लिश म्हणजे प्रॉपर सगळी इंग्लिश आणि बाहेर बोलायचं म्हणलं तर गुजराती. हाऊ टू मॅनेज यार. इट्स अ लिटल डिफिकल्ट.
सो भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये. असं सपोर्ट करा आणि तुमचे काही प्रश्न असेल वुमेन एम्पॉवरमेंट आणि काही तुम्हाला जर आमच्या व्हिडिओमधनं शिकायला भेटलं असेल तर नक्की आम्हाला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. Tell me. Also subscribe to @Vaikhri Pandit. She'll link the channel in the description. Please like this video, share this video, show some love आणि भेटूया next episode मध्ये. Right? आपण तुमच्या काळजी घ्या, Thank you. खुश राहा आणि बी पॉझिटिव्ह राहा. Okay. ओके Bye.